भूमी लक्षात न घेता आपलं अकॅडमिक क्वालिफिकेशन वाढवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जर तुमचं अकॅडमिक क्लिअर असेल, सेम टाइम तुम्ही त्या पद्धतीचं तुमच्यामध्ये कॅलिबर असेल, तर मी म्हणेन अलीकडच्या काळामध्ये ज्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणतात, या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्ही क्रॅक करू शकता. सेम टाइम ॲज अ बँकर म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो, IBPS असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये MPSC UPSCची क्रेज आहे. महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या पोस्ट निघत आहेत, डिपार्टमेंट चेंज होतात. एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट रिसेंटली अलीकडच्या काळामध्ये ॲड झालेलं आपल्याला पाहायला मिळते. बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजीकडे भर वाढतोय. अशा वेळेला आपलं अकॅडमिक स्ट्रॉंग करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. खेळ तुम्हाला आवश्यक आहेच, पण सेम टाइम पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो बनोगे डॅश डॅश असं म्हणू नका. तर या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक आहेत. त्याच्यामुळे तुमच्या अकॅडमिक सुधारा, सॅटर्डे संडे एंटरटेनमेंट पुरतं पुरेसं आहे. आणि सेम टाइम तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये या तुमच्या अकॅडमिक्सवरती भर दिलात, तर मी म्हणेन तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही शांतपणे आणि यशस्वीपणे पुढे जगू शकाल. नक्कीच बऱ्याचशा आपण या बाबी इथे व्यक्त केल्यात किंवा सांगितल्यात. तरुण मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी बाब आहे. कारण आज तुम्ही जर या वयामध्ये आहात तर तुमचं शैक्षणिक भवितव्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीनं तुमचं शारीरिक भवितव्य देखील अतिशय महत्त्वाचं आहे. खेळाची जोड असेल तर नक्कीच तुमचा बौद्धिक आणि शारीरिक विकास हा होत असतो. आपण नक्कीच खेळाकडे बोलूया. सामन्याला सुरुवात होते. वळतोय मैदानाकडे, शैलेश नागे गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू विरजोली संघाकडून तो टाकणार. राईट मोर द विकेट, जोरात वेगात टाकलेला चेंडू, वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी, भन्नाट वेगाने जाणारे गोलंदाज मला नेहमी आवडले. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण डेनिस लेलीला पाहिला. डेनिस लेली नेहमी म्हणायचा की माझा अप्रोच एकच आहे, चेंडू 140 130 हे स्पीडोमीटर तुम्ही मोजा, मला जोरात टाकायचा आहे, वेगात टाकायचा आहे, समोरच्या बॅट्समनला तो बॉल दिसला नाही पाहिजे, एवढा भन्नाट असला पाहिजे. विरजोली संघाचा गोलंदाज सुद्धा तेच करतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये काही अंशी का होईना संदीपजी आपण पाहतोय ना, हवेची सुद्धा साथ लाभते. आपल्याला माहिती असेल अशाच एका गोलंदाजाला भारतीय संघाचा गोलंदाज होता टिनू योहानन नावाचा. साऊथ इंडियामधून तो हे करत होता. अर्थात त्याने पदार्पण केलं होतं भारतीय संघामध्ये. तो 2-3 टेस्ट मॅच सुद्धा खेळला होता. हवेमध्ये तो स्विंग करायचा असा त्यावेळेचा एक शब्दप्रयोग सुद्धा करण्यात आला. अर्थात हवेत स्विंग होणं वगैरे काय असतं मला काही कधी न उलगडलेलं कोडं होतं. पण सेम टाइम अशा गोलंदाजाला सुद्धा मैदानामध्ये कधी कधी तो भाव खाऊन जातो, ज्या वेळेला तुम्हाला हवेचा जो प्रभाव आहे तो सोबत जोडता येतो. सेम टाइम जर तुम्ही इंग्लंडमध्ये वगैरे अशा खेळपट्ट्यांवरती खेळता, यावेळेचा चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज गमावतोय गुंजन 11 कोलाड. धन्यवाद. आज आपण जे नवीन नवीन शब्दप्रयोग पाहतो किंवा नवीन नवीन चेंडू चे प्रयोग पाहतो, स्विंगिंग यॉर्कर असेल, तदनंतर बरेचशा अशा चेंडूची आता मात्र जे आपण एकंदरीत खेळामध्ये जो वापर होतो त्याला कुठेतरी नक्कीच कोणीतरी ते शोधलं असेल, कोणीतरी त्याचा अभ्यास केला असेल, तदनंतर त्यांनी तो वापरला असेल आणि तदनंतर तो प्रसिद्धीस आला असेल. या बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडल्यात. नाही, याच्यामधला किस्सा मी तुम्हाला सांगतो. म्हणजे यॉर्कर शब्द कसा आला, म्हणजे आपण जो ज्याला म्हणता ना की नवीन नवीन शब्दप्रयोग, आपल्याला माहिती असेल इंग्लंडमध्ये काही काउंटी क्लब आहे ज्याच्यामध्ये यॉर्कशायर सुद्धा आहे. सो त्याला त्या ठिकाणी त्याला काउंटी असा विभाग म्हटलं जातं. म्हणजे ज्या विभागाला काउंटी म्हटलं जातं. या चेंडू नंतर बोलूया आपण. खाली राहतोय, समजत नाहीये फलंदाजाला, नवीन आलेल्या फलंदाजाला बॅटच्या स्वरूपामध्ये अजूनही आपण पाहतोय एकही धाव करता आलेला नाहीये. 4 चेंडू झालेत, एक विकेट गेले. अर्थात महेंद्र अंधेरे बाद झाला, योगेश लोटणकर बॅटिंगला आलाय, पण धाव येत नाहीये. एका बाजूला आपण यॉर्कचं उदाहरण सांगत होतो की यॉर्कशायर या काउंटीमध्ये तो चेंडू टाकला गेला, त्यावेळेला त्या चेंडूला मराठीमध्ये टोपी लावणे म्हणायचे. अच्छा, अनिकेत बाद झाला, सॉरी माय मिस्टेक, अनिकेत देशमाने बाद झाला. 5व्या चेंडूवरती मात्र बॅटच्या स्वरूपात धाव आले आणि या 5व्या चेंडूवरती ज्या धावा आल्या त्या 3 धावा आल्या. शैलेशची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण या 3 धावा येताना पहिले 4 चेंडू निर्धाव आहेत संदीपजी. आणि मला वाटतं ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन असतात. यू हॅव टू पिक अप द विकेट, यू हॅव टू बोल्ड वेल, यू हॅव टू मिनिमाइज द स्कोर रन रेट अँड समटाइम्स यू हॅव टू एक्सपेरिमेंट समथिंग न्यू विच विल बी द डिफिकल्ट फॉर द बॅट्समन असं नेहमी म्हटलं जातं. पाहायचं आहे ज्या एक्सपेक्टेशन असतात ना, एक्सपेक्टेशन अगणित असतात. अर्थात त्या म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की हनुमानाच्या वाढत जाणाऱ्या शेपटीप्रमाणे
त्याप्रमाणे एक्सपेक्टेशन अलीकडे वाढत जातात आपल्या, पण एक्सपेक्टेशन त्याच खेळाडूकडून केल्या जातात. हा महेंद्र या वेळेला चेंडू ठोकतोय सरळ फाईन लेग सीमारेषेच्या योगेशच्या बॅटमधून निघालेला, हा लोटणकरच्या बॅटमधून निघालेला चौकार. थँक्यू डीजे मास्टर. योगेश लोटणकरने हा चौकार ठोकला. महेंद्रच्या बॅटमधून 3 धावा आल्या. मगाच्या चेंडूला आपण पाहिलं अनिकेत देशमाने बाद होऊन परतला. पहिला गडी बाद झाला ज्या वेळेला धावसंख्या 0 होती, आणि आता शेवटच्या 2 चेंडूंवरती 7 धावा आल्यात. पहिलं षटक संपले, 7 धावा आल्यात, पण ज्या गोलंदाजीबद्दल कौतुक करावं लागेल, शैलेश नागे गोलंदाजीला आला. वेग किती महत्त्वाचा असतो हे तुम्ही ब्रेटलीला विचारू शकता, शोएब अख्तरला विचारू शकता, जहीर खानला विचारू शकता, पण हे तुम्ही डॅवन ब्रावोला पण विचारा. मी वेगळं म्हणतो, कारण का इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डॅवन ब्रावोने असा प्रयोग केला जो लास्ट ओव्हरमध्ये, ज्याला स्लॉग ओव्हर म्हणजे आपण म्हणतो, तर त्या सेवन फॉर नो लॉस. येस, नो मीटिंग, प्लीज बी फास्ट. मी विनंती करेन खेळाडूंना वेळ दवडायचा नाहीये. विरजोली संघाच्या कर्णधाराला आमच्याकडून तुम्हाला सूचना येईल तोपर्यंत आपण आपली क्रिया केलेली असावी, ही विनंती आहे आपल्याला मंडळाच्या वतीने सुद्धा. आणि जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी थेट यूट्यूबच्या माध्यमातून सामने पाहत आहेत, त्यांची सुद्धा अपेक्षा आहे की जे क्रिकेट चालू आहे ते चांगल्या प्रकारचं क्रिकेट आहे. दहावीर मित्र मंडळाची स्पर्धा म्हटल्यानंतर एक मोठी स्पर्धा रोह्यामधलीच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील, आणि हक्काची अशी एक स्पर्धा ज्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ मिळतं. मी संदीपजी आपल्या माहितीसाठी सांगतो, रोह्यामधून पूर्वी फार कमी क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळायचे. अगदी हाताच्या बोटावर मोजणारे क्रिकेटपटूंची नावं आपल्याला ऐकायला मिळायची, परंतु आता तो काळ बदललेला आहे आणि या काळाचा मला अभिमान वाटतोय. कारण हा अभिमान यासाठी, कारण रोहा क्रिकेटने काट टाकले, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आलंय. संकेत देशमुख यांच्याशी मी सकाळच्या सत्रात हेच बोलत होतो की असोसिएशन उभी करणं असेल, असोसिएशन मागे तुम्ही ज्या पद्धतीने भूमिका ठेवलीत आणि त्याला पुढे जो ज्या पद्धतीने न्याय देत आहे ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. तिकडे कोलाड विभागामध्ये बाळा महाबळे यांनी केलेलं काम असेल, आणि त्याच्यामधून हे संघ आज एकत्र येत आहेत, त्याच्यातून एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार झालाय. संघटना तयार झाल्यानंतर ती एक शक्ती पाहायला मिळते. ती सामूहिक शक्ती जेव्हा एकत्र येते ना, एक लक्षात घ्या, ही सामूहिक शक्ती आपल्याला क्रांती म्हणून आपल्याला पाहायला मिळते. आणि मी म्हणेन तर क्रांतीचा जेव्हा आता उगम झालाय तेव्हा पुढे काही वर्षामध्ये जर या रोहा तालुक्याच्या संघाने फायनल मारली रायगडमध्ये, तर मी त्याला अतिशयोक्ती म्हणणार नाही. बॅकफुटवरती जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वॉट अ कॅच, फॅन्टास्टिक कॅच ऑफ द डे पाहायला मिळतोय. थँक्यू. नक्कीच किशोर बालुसरे यांनी एकंदरीत या रोहा विभागासंदर्भात बऱ्याचशा गोष्टी काल आणि परवा व्यक्त केल्या की ह्या रोहा ग्रामीण क्रिकेटचा किंवा शहरी क्रिकेटचा खूप कायापालट झालाय, त्यांनी काट टाकली आहे आणि तदनंतर एक वेगळं वलय क्रिकेट विश्वाला या रोहा तालुक्याने दिले. आज ज्या प्रकारे तुम्ही संघटना स्थापन केली, संघटनेला खत पाणी घातलं, संघटना वाढीसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही केंद्रित केल्या, आणि तदनंतर जो आता विकास झालाय या रोहा तालुक्याच्या क्रिकेटचा, त्याच्यासाठी नक्कीच एक चांगलं प्लॅटफॉर्म झालेलं आहे. आणि आज या रोहा तालुक्यातील दर्जेदार खेळाडू नक्कीच या रायगड जिल्ह्याला नव्हे तर टेनिस क्रिकेटला मिळले आहेत. ऑफकोर्स. आणि मी किशोर मालुसरे यांच्या काही आठवणी तुम्हाला शेअर करेन, त्याही सांगेन. धावफलकावरती एक नजर टाकूया. 7 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन अ सेकंड ओव्हर. नवीन फलंदाज मैदानात येतोय जो नॉन स्ट्राईकला जातोय, कल्पेश. योगेशसाठी हा चेंडू आपण पाहतोय या वेळेला, परंतु खाली राहिला चेंडू. फलंदाजाने स्वतःसाठी जागा बनवले, लॉंग ऑफला खेळून काढलाय. एक पारितोषिक आलंय यश पाटणकर यांच्याकडून. जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली, राकेश हाडे गोलंदाजी करतोय, जर हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. रोहा क्रिकेट ओपन क्रिकेटमधील याच वर्षी याच संघामध्ये पदार्पण करणार आहे, ही देखील बाब किशोर मालुसरे सरांनी सांगितली आहे. 25 खेळाडूंची निवड झाली आहे आणि त्या 25 खेळाडूंना स्क्वॉड घेऊन त्या ओपन क्रिकेटमध्ये जाणार आहेत. ऑफकोर्स दिस इज अ गुड जॉब, आणि त्याचं आपण कौतुक करायला पाहिजे, त्यांचं स्वागत करायला पाहिजे. यावेळेचा चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव नक्की मिळणार आहे, पण या एकेरी दुहेरी धावांना थोडंसं का होईना प्रेशर हलकं करण्याचं काम करतात, कारण धावफलकावरती 9 धावा लागल्या.
कारण याचं खरं कारण असेल तर या संघटनेने ठेवलेले सराव शिबिर, तुम्ही ज्या वेळेला सराव शिबिरमध्ये खेळता त्यावेळेला नक्कीच तुमचा सराव कशा पद्धतीने आहे, तुमचा सराव कुठपर्यंत आहे, तुमचा सराव किती प्रगत झालाय, तुम्ही किती परिपक्व झालात, या सर्व गोष्टींची चाचपणी त्या सराव शिबिरमध्ये होत असते. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतो यावेळेला. आखू टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने तटावलाय. हा चेंडू सीमारेषा गाठणार. या साइड इज 6 नंबर फर्स्ट बाय योगेश. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. आपण पाहतोय या ठिकाणी योगेश लोटणकर बॅटिंग करतोय आणि नेहमी म्हटलं जातं की एखादा नवीन फलंदाज जो वंडावून करत असतो तो नव्या नवरीसारखा लाजेल, परंतु काही वेळेला अलीकडच्या भाषेमध्ये नव्या नवरी लाजत नाही, त्या मॉडर्न असतात आणि त्या उद्धटही असू शकतात. योगेश हेच दाखवतोय मैदानामध्ये की आपला ॲटिट्यूड काय आहे. मैदानात चांगलं कमबॅक म्हणता येईल, परंतु याच वेळेला राकेश आडेसारख्या गोलंदाजावरती हल्लाबोल केला. चौकाराने त्याने आपलं खातं सुद्धा खोललं होतं. वैयक्तिक 11 वरती योगेश लोटणकर खेळतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली अद्यापर्यंत 15 पर्यंत. या 15 धावा बनवताना 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये राकेशकडून पॉवर प्लेमध्ये धावा रोखण्याचं कसब पाहायला तर मिळते, पण या वेळेला आणखीन एक मोठा फटका सरळ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. धन्यवाद. नक्कीच प्रयत्न खूप चांगले होते, मात्र परिस्थितीने त्याला विरोध केला, हवेने विरोध केला आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं की लॉंग ऑन क्षेत्र किंवा लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करेल की काय. क्या बात आहे. संकेत देशमुख साहेबांनी आणखीन एक चांगली बाब आणि या रोहा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी खूप प्रेरणादायी बाब. पुढच्या वेळी दोन्ही एंड कडून खेळ होईल असं नक्कीच आमचे संकेतजी देशमुख साहेब. तुमच्या माहितीसाठी सांगतो संदीपजी, राठीच्या मैदानावरती जेम राठीच्या मैदानावरती दोन्ही एंड कडून बॅटिंग व्हायची आणि संकेत देशमुख सकाळपासून मला सांगतात की हवा आज अपोजिट आहे आणि आपल्याला दोन्ही एंड कडून खेळवणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी आपण तो प्रयोग करू, कारण प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण देत असतो, परंतु काही गोष्टी राहून जातात आणि काही वेळेला अकॉर्डिंग टू तुम्हाला एन्व्हायरमेंट, अकॉर्डिंग टू तुम्हाला सिच्युएशन बदल करावे लागतात. हा बदल पुढच्या वर्षी होईल ही अपेक्षा त्याने प्रेक्षकांना दिलेली आहे. सेम टाइम आपण पाहिला यासिनजीने याचं मगाशी वर्णन केलं की फटके मारताना तुम्हाला आता हवा कशी वाहत आहे याचाही अभ्यास करावा लागेल, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला ना चेंडूचाच अभ्यास करून उपयोग नाहीये. जिमी ॲडम्स बॉल टाकत असताना तो इंग्लंडमध्ये टाकतोय की तो इंडियात टाकतोय याचा जसा अभ्यास विराट कोहली करतो ना मित्रांनो, तसा अभ्यास तुम्हाला याही वेळेला करावा लागला. धावफलकावरती 15 धावा, 3 महत्त्वाचे फलंदाज बाद. योगेश लोटणकर बाद झालाय, महेंद्र अंधेरे बाद झालाय, अनिकेत देशमाने बाद झालाय आणि गोलंदाजीला परत एकदा येतोय शैलेश नागे. शैलेश नागेने आज संपूर्णपणे भाव खाणारी गोलंदाजी केली आणि त्याचमुळे शैलेश नागेला परत एकदा गोलंदाजीला आणण्याचा निर्णय घेतलाय तो विरजोली संघाच्या कर्णधाराने. आणि फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संकेत मुंडे जो साथ देणार आहे कल्पेश लोखंडेला. पहिला चेंडू या वेळेला मात्र काहीसा फसव्या प्रकारचा. जर आपण गतीशी प्रेम करतोय तर त्याच वेळेला थोड्या अंशी का होईना. नक्कीच मी वारंवार उल्लेख केला की तुम्ही ज्यावेळेला क्रिकेट सामने यूट्यूबवर बघाल, प्रत्यक्ष बघाल, आनंद तर घ्या, मनोरंजन तर घ्या, मात्र त्याच्यातून काहीतरी शिका, स्वतःचा अभ्यास त्याच्यातून करायला शिका. यश पाटणकर यांच्याकडून पुन्हा एकदा प्राइज अनाऊन्स केलं जात आहे माझ्या वतीने की शैलेश नागे यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. विकेटला सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे यश पाटणकर यांच्याकडून. पाहायचं की या वेळेला ते पारितोषिक गोलंदाज प्राप्त करतोय का. एका गोलंदाजाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात, पाहायच्या हे त्या अपेक्षांमध्ये कितपत खरा उतरतोय. कारण क्रिकेटच्या मैदानावरती रेकॉर्ड्स भले मोठे होत असतात, या रेकॉर्ड्सच्या पलीकडे रेकॉर्ड्स तुटले सुद्धा जातात. जसं यासिनजीने मगाशी वर्णन केलं की तुम्ही रेकॉर्डची स्वप्न पाहता, ते पूर्ण करता, पण काही वेळेला स्वप्नभंग प्रतिस्पर्धी संघ सुद्धा करतो. या वेळेला मोठा फटका जरूर खेळलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू येण्याची वाट पाहतोय आणि त्याला ही वाट पाहावी लागेल, कारण फलंदाजाने 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावाने गुंजन 11 कोलाड संघ, जो कोलाड असोसिएशन मधला एक टॉपमोस्ट संघपैकी एक ओळखला जातो, तो संघ मैदानामध्ये खेळतोय. कारण गुंजन इथे पारितोषिक येते प्रमोदजी देशमुख साहेबांकडून. विकेट हॅट्रिकसाठी आणि सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक प्रमोद देशमुख साहेबांकडून. या वेळेला मोठा फटका खेळला जातोय, परंतु परत एकदा आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तो सहजगत्या झेल टिपतोय आणि फलंदाज बाद.
मी विनंती करतोय खेळाडू वर्गाला, कारण आपण एकंदरीत परिस्थितीमध्ये आणि वातावरणामध्ये जे बदलाव पाहतोय, तर त्यासाठी वेळेचं महत्त्व हे खूप आयोजकांसाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं तुमच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. तर पंचांनी या बाबीकडे लक्ष ठेवा की वातावरणामध्ये जे बदल दिसत आहेत त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा टाइमपास होणार नाही, याकडे लक्ष केंद्रित करा. आमिर हाफिज नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. संकेत मुंडेला साथ देणार आहे. 4 गडी बाद 18 ही नाजूक परिस्थिती पाहायला मिळते, कारण गुंजन 11 कोलाड संघ जो ओळखला जातो ना, तो आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जातो. गेल्या या संपूर्ण सीझनमध्ये आपण पाहिलं असेल तर गुंजन 11 कोलाड संघाची फलंदाजी ही नेहमीच आपण चर्चेचा विषय राहिलेला आहे. सर बोला. स्प्रे, हां स्प्रे घेऊन जायचं आहे मैदानामध्ये हे षटक संपल्यानंतर. धावफलकावरती 18 धावा लागल्यात. 4 गडी बाद 18. शैलेश नागे राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. काहीसा हॅमस्ट्रिंग दुखावलाय त्याचा आणि त्याच्यामुळे गोलंदाजी करताना काही अडचणीला सामोरं जावं लागतं. मी नेहमीच म्हणतो की गोलंदाज म्हटलं की कटकटीचा जॉब खऱ्या अर्थानं, परंतु या कटकटीच्या जॉबमध्ये आपल्याला मात्र आपला 100% द्यावंच लागतं, कारण संघ आपल्यावर डिपेंड असतो. जमिनीशी लोटांगण घालतोय तो, परंतु एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. इथे 2 धावा पळून पूर्ण करतोय, कारण आमिर हाफिज इथे डेंजर एंडकडे होता आपल्याला पाहायला मिळाला. पण आमिर हाफिज मैदानामध्ये चांगला ॲथलीट आहे, त्याला माहिती आहे धावा पूर्ण करणं किती महत्त्वाचं असणार आहे, धावा येणं महत्त्वाचं आहे. सुनील गावस्करनी सुद्धा आपल्याला माहिती असेल, आत्ता अलीकडच्या काळात ज्या वेळेला अश्विनने सेंचुरी बनवली त्यांनी त्याच वेळेला म्हटलं की तुम्हाला एज लागून चौकार गेलाय किंवा लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या डोक्यावरून तुमचा फटका गेलाय किंवा सेम टाइम एखाद्या वेळेला तुमचा मिस हिट 4 गेलाय, परंतु धावा आल्या ना, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळते. या वेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल सहजगत्या 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावाने धावसंख्या वाढते. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. शैलेश नागेचं 3रं षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय, त्याच्यामध्ये 2 षटकं शैलेशने टाकली. 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 22 धावा आल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पारितोषिक आलंय. एका षटकामध्ये जो कोणी 4 विकेट घेईल किंवा एकाच इनिंगमध्ये जो 50 पूर्ण करेल म्हणजे अर्धशतक झळकावेल त्या फलंदाजासाठी, आणि एका षटकात जो 4 विकेट घेईल त्या बॉलरसाठी वैष्णवी कोलाडचे संघमालक किशोर मालुसरे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. अविनाश सोंदे यांचं प्रेम पाहतोय आपण. त्याला माहिती आहे की आपण मंडळाचे सदस्य नाही आहोत, पण खेळाडूंना पाण्याची गरज आहे. आपल्याला माहिती असेल थोड्याच हां, आणि आपण पाहिलं असेल की काही दिवसांपूर्वी आपलाच एक मित्र बाबू नलावडे मैदानामध्ये त्याचं स्टेटस तुम्ही प्रत्येकाने ठेवलेलं होतं. हां, बऱ्याच जणांनी ठेवलं होतं. सुमित वाडकर, आपण कुठं रसिकपेक्षामध्ये असाल तर आपण सुद्धा व्यासपीठावर चला. दहावी मित्रांनो, जे सभासद कोण राहिले असतील, जे रसिकपेक्षामध्ये असतील, त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. ज्या वेळेला बाबू नलावडे आपल्याला सोडून गेला मैदानामध्ये त्याला अटॅक आला, आपण पाहिला. दुर्दैवी क्षण होता, परंतु मित्रांनो आपण आपली काळजी घेणं फार आवश्यक आहे. आणि इथे आपण पाहिलं की अविनाश चोंदे मंडळाचे सभासद नाही आहेत, पण ढाबीर मित्रमंडळावर प्रेम आहे. आपलं कामसुद्धा महत्त्वाचं आहे, ते तो दाखवतोय. आणि शेवटी काय असतं जीवनामध्ये, आपण एकमेकांना मदत करणं, आणि तेच आयुष्यामध्ये लक्षात राहणार आहे. तुम्ही किती पैसा कमवला किंवा तुम्ही किती मोठ्या पद्धतीची ऐशोआराम जिंदगी जगलात हे महत्त्वाचं नाही. कोणी आपल्याला मदत केली तीच गोष्ट आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते, आणि तोच आपल्याला वरती सुद्धा हिशोब द्यायचा असतो. 3 षटकं संपले. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 22 धावा लागल्यात. उमेश जॉईन झालाय पुन्हा एकदा मला. सो 22 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. आमिर हाफिज बद्दल मी बरंच काही ऐकून आहे. मला बरेच जण म्हणत असतात की कॉमेंट्रीमध्ये संदीप सर तुम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना प्रमोट करता, पण काही खेळाडूंची नावं घेत नाही. पण जोपर्यंत मी स्वतः परफॉर्मन्स बघत नाही तोपर्यंत मी काही खेळाडूंचं कौतुक जाणीवपूर्वक करत नाही. आमिर हाफिज बद्दल मी खूप ऐकून आहे. बॅकफुटवरती जातोय आणि या वेळेला मात्र निराशा होते माझी सुद्धा आणि रसिक प्रेक्षकांची सुद्धा. आमिर हाफिज बाद होऊन परततोय. पहिलं यश मिळते ते गोलंदाजाला.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. मी आमिर हाफिजबद्दल ऐकून होतो. आमिर हाफिज चांगला खेळेल ही अपेक्षा होती, परंतु काही वेळेला तुमचा फटका चुकतो. मी नेहमी म्हणतो की फटक्यासाठी योग्य चेंडू निवडणं हे योग्य बायको निवडणं एवढं कठीण असतं आयुष्यामध्ये. कारण आवडणारी प्रत्येक मुलगी ही तुमची बायको होऊ शकत नाही. मी थोडासा नशीबवान आहे, आवडणारीच मुलगी माझी बायको झाली. हे प्रत्येकाचंच नशीब असतं असं नाही आहे. परंतु यावेळेला आमिर हाफिज चुकला. त्याचा फटका त्याला म्हणजे तो बॉल आवडला होता की तिथे तो खेळू शकत होता. त्याला वाटलं थर्ड मॅनच्या डोक्यावरून हा चेंडू जाईल किंवा गलीमधून चौकार होईल, पण ते झालं नाही. पारितोषिक आलंय कोलाड असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे मित्र बाळा माबळे यांच्याकडून की 3 षटकार लगावले एका ओव्हरमध्ये. कसेही ना, एका ओव्हरमध्ये कसेही 3 षटकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. किशोर मालुसुरे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. हे पहिलं पारितोषिक बाळा महाबळे यांच्याकडून होतं जे 3 षटकारांचं होतं, आणि किशोर मालुसुरे यांच्याकडून पारितोषिक आहे जर एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या तर त्या बॉलरसाठी. वैष्णवी कोलाडचे संघ मालक सुद्धा आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा आठवणी माझ्यासोबत आहेत, कारण आम्ही पालीला आमचा प्रवास साधारण एकाच वेळेला सुरू झालाय. आणखीन पारितोषिक सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी अनाऊन्स करतोय. दीपक शेठ गिजे यांच्याकडून कुठल्याही स्वरूपाची हॅट्रिक, मग ती षटकार असेल, चौकार असेल किंवा विकेट असेल, तर दीपक शेठ गिजे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्याचप्रमाणे प्रमोद शेठ देशमुख यांच्याकडून सुद्धा षटकार, चौकार किंवा विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. तुषारजी शिंदे या ठिकाणी मला प्रॉम्प्ट करताना आणि सांगताना ही सर्व माहिती. थँक्यू. तुषारजी शिंदे एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला एक आयोजक या नात्याने दहावीर मित्रमंडळाचा बराचसा भार ते सांभाळतात. आमच्या समवेत नेहमी संपर्कात सुद्धा असतात. दहावीर मित्रमंडळाची स्पर्धा भरवतानाचं जे त्यांचं स्वप्न होतं, आज मला वाटतं नक्कीच संकेत देशमुख असतील, बाळा महाबळे असतील, धनंजय पोकळे असतील, तुषार शिंदे असतील आणि सर्व सहकारी आज जे जॉईन झालेत, नरेश दादा सकपाळ असतील, ही गेली काही वर्ष ही मंडळी सातत्याने सोबत आहेत. हा प्रवास 9 वर्षांचा आहे. या 9 वर्षाच्या प्रवासामध्ये पुढच्या वर्षी आपण आणखीन मोठ्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी भरू आणि त्याच्यातून चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, त्याबद्दल आमच्याही मनात कोणती शंका नाही. 24 धावसंख्या धावफलकावर लागले. रुपेश माबळे नॉन स्ट्राईक एंडला आहे, अर्थात तो साथ देतोय. आपण पाहिलं तर संकेतकडून अपेक्षा व्यक्त केली जाईल जेव्हा 4थ्या षटकामध्ये गणेश लाड गोलंदाजी करतो. या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. शॉर्ट फाईन लेगला अशा प्रकारच्या यासिनजी मी नेहमी म्हणतो की डिफिकल्ट जागा आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. आपल्या काळात म्हणजे जेव्हा 10 वर्षापूर्वी क्रिकेट होतं त्यावेळेला असा आपला जो क्षेत्ररक्षक लपवायचा असेल तर तो शॉर्ट थर्डमॅन किंवा डीप थर्डमॅनला लावला जायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगला तुम्हाला लिंबू क्षेत्ररक्षक ठेवून चालत नाही. अर्थात लिंबू प्लेयर हा जमाना गेलाच आता, कारण 11ही खेळाडू तुमचे त्या प्रकारचे असायला लागतात. रुपेश याला 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. नौशादजी खतीब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. नौशादजी खतीब क्रिकेटवरती प्रेम करणारे आमचं एक व्यक्तिमत्व दादा. सो नौशादजी खतीब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक रुपेशला आलंय. रुपेश महाबळेने जर 3 षटकार लगावले तर पारितोषिकांची खैरात आहे. दीपक शेठ गिजे यांच्याकडून 2000. ओव्हर झाले याच दरम्यान 25 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. याचे दुपारच्या सत्रामध्ये परत एकदा धावा कमी व्हायला लागल्यात. आपण याच मैदानात 5 षटकांमध्ये दुपारच्या सत्रामध्ये 80 धावा होताना पाहिल्यात. चित्र बदलतं, चित्रपट बदलायला लागले तर चित्र बदलायला किती वेळ लागेल. संदीप, याचं कारण एकच आहे की खेळपट्टी. कारण खेळपट्टी अशा प्रकारे बनवलेली आहे ती संपूर्णतः गोलंदाजांना सहाय्य करते असं दिसतंय. नवज्योत सिंग सिद्धू म्हणाला होता, नवज्योत सिंग सिद्धू, संदीप जगे नाही. विकेट्स आर लाईक अ वाईव्स, यू कॅनॉट एक्सपेक्ट हाऊ दे बिहेव. इंग्लिशमध्येच सांगतो, मराठीत तुम्ही तुमचं भाषांतर करून घ्या कारण ते फार डेंजर वाक्य आहे. सो माझी बायको घरी ऐकते म्हणून, त्याच्यामुळे या वेळेला मैदानामध्ये अर्थात हे वाक्य महिला क्रिकेट पुरुषांसाठी सुद्धा वापरू शकतं. सो विकेट्स आर लाईक अ हजबंड, हाऊ यू कॅनॉट प्रेडिक्ट हाऊ दे बिहेव. सो अशा प्रकारचं सुद्धा वाक्य. तर हेच मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळते. पण कौतुक करावं लागेल दहावीर मित्रमंडळाचं. 4 दिवस खेळपट्टी अलीकडे टिकत सुद्धा नाही. इथे 3ऱ्या दिवशी खेळपट्टी गोलंदाजाला ॲडव्हान्टेज ठरली, म्हणजे किती चांगली खेळपट्टी आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावरची खेळपट्टी बनवायला दहावीर मित्रमंडळाच्या सदस्यांना आमंत्रण नक्की येईल, कारण 2 दिवसात मॅच संपते हो. अच्छा, कमिटी पुढेच आहे. ओके, धन्यवाद तुषारजी शिंदे. या वेळेला मोठा फटका खेळला जातोय. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेवर. यस, इट इज सो पाड ओव्हर 6. गुंजन 11 कोलाड के लिए.
संकेत मुंडेच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. यासिनजी, मगाशी मी म्हणालो की आज संडे आहे, साधारण आपल्याकडचा जो वर्ग आहे खवय्यांचा वर्ग आहे आणि अशा वेळेला फटक्यांवरती तुटून पडणारी जी चेंडूवरती तुटून पडणारी जी फटकेबाजी आपण म्हणतो ना, या पद्धतीची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळणार का? ऑफस्टमच्या बाहेर थोडेसे भरकटले. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती भरकटताना पाहायला मिळाली. 32 धावा धावफलकावरती, 32 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. संकेत मुंडे आणि रुपेश महाबळे ही जोडी मैदानामध्ये आहे, जी गुंजन 11 कोलाडसाठी धावा वाढू शकतात. मोठा फटका मारण्याचा याही वेळेला प्रयत्न, चेंडू खाली राहतोय. ओमकारचा हा चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी ज्याला क्रिकेटमध्ये अलीकडे म्हटलं जातं. अर्थात या सबमरीनवरती प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा काही तोड नव्हतं. क्षेत्रव्यूह आपण पाहतोय, यष्टीरक्षक बऱ्याचसा एस्टनपासून दूर आहे. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक कव्हरला, एक वाईडेस्ट लॉंग ऑफला आहे. डीप मिड विकेटला. आणि गोलंदाजी आपण पाहतोय, इतकी जबरदस्त गोलंदाजी आहे, इतकी भन्नाट रंपाट जबराट गोलंदाजी चालू आहे की ज्या गोलंदाजीवरती समोरच्या फलंदाजाने एक षटकार जरी मारला असला तरी त्याचा कॉन्फिडन्स लूज करणारी गोलंदाजी आता पाहायला मिळते. इट इज ऑल अबाउट द ॲटिट्यूड डिफरन्स. आणि हा ॲटिट्यूड डिफरन्स जो मैदानामध्ये बरंच काही शिकवतोय मित्रांनो. याही वेळेला आपण पाहतोय अक्षरशः फलंदाजाला चेंडू बघावा लागतोय, शोधावा लागतोय की गोलंदाज साधारण एक 5.5 फुटी गोलंदाज असेल. अंदाज करूया आपण, 5.5 फुटी गोलंदाज तुमच्याकडून त्याचे हात 2-2 फुटाने लांब आहेत, म्हणजे साधारण एक 7.5 8.5 8 फुटावरून तो चेंडू येतोय आणि तो समोरच्या फलंदाजाला रीड करायचा आहे. परत एकदा आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा भरकटला. काही वेळेला कौतुक केलं की नजर लागते. टीका लावून घेऊया. याच दरम्यान वाईडच्या स्वरूपामध्ये अर्थात अवांतरच्या स्वरूपात धाव आली. उमेश दादा मला कळवतो की धाव फलकावरती 30 धावा. एका चांगल्या कॉमेंटेटरचं काम कोण जर चांगलं करत असेल तर ते स्कोरर करत असतो. उमेश साळुंखे आमचे त्यापैकी एक महत्त्वाचे सहकारी आहेत की जे आम्हाला नेहमी धावा प्रॉम्प्ट करत असतात, कारण आमचं लक्ष पूर्ण मॅचवरती असतं, परंतु तो फोकस मॅचमध्ये टिकवणं हे स्टॅटिस्टिशियनचं स्कोररचं काम असतं. आणि ते छान पद्धतीने उमेश साळुंखे आणि ड्रीम्स क्रिकेटची टीम या ठिकाणी आपल्याला सांभाळताना पाहायला मिळते. 33 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि या 2 चेंडू येणं बाकी असताना पाहायचं आहे की ओमकार घाग काय बदल करतोय मैदानामध्ये. विरझोली संघाचा ओमकार घाग या वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीवरती विरजण घालण्याचं काम करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की होणार आणि या प्रयत्नामध्ये एक सॅक्रिफाईस कबूल आहे. फलंदाज बाद. चौतीस धावा धाव फलकावरती. गुंजन 11 कोलाड जो आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो त्यांना आज मैदानामध्ये विरझोली संघाने जखडून ठेवलं. आणि अशा वेळेला संकेत मुंडेसाठी शेवटचा चेंडू पाहायचा आहे, किती धावा देणारा ठरतोय. हा चेंडू फाईन लेग सीमारेषा गाठणार. यस इट इज. वेलकम फॉर अ संकेत मुंडे, वेलकम फॉर अ गुंजन 11 कोलाड. 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. 38 धावा लागल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. यासिन सर, जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. गुंजन 11 कोलाड संघ जो या संपूर्ण कोलाड असोसिएशन मधला एक मातब्बर संघ म्हटला जातो किंवा मजबूत संघ ओळखला जातो. 2 स्ट्रोक तर आपण पाहिले होते की जवळजवळ हवेच्या विरुद्ध ते फटके गेले होते, ते आतमध्ये आलेले आहेत. पण हे सगळं काही नशिबाचा खेळ असतो. दुर्दैव प्रत्येकाला आहे. आता या एंडनेच बॅटिंग करायची आहे ती प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा. 38 धावा 5 षटकामध्ये. आपल्याला काही सामने आठवत असतील, याच मैदानावरती 5 षटकामध्ये अलिबाग संघाने 32 धावा दिल्या नव्हत्या, ज्या वेळेला अलिबाग संघाचं नेतृत्व मला वाटतं पंकज जाधव अर्थात करत होता. किंवा याच मैदानामध्ये आपल्याला आठवत असेल की 5 षटकामध्ये 5 षटकामध्ये साधारण एक 28-29 धावा उरण संघानेच उभारली होती. आणि त्यावेळेला मी परत एकदा ज्याचं नाव घेतोय, कारण सकाळच्या सत्रातही त्याचं नाव घेतलं, सुधीर तांडेलचा एक मास्टर परफॉर्मन्स आपण पाहिला होता. मला वाटतं तुषार शिंदे आपण त्यावेळेला एकत्र समालोचन केलं होतं त्या सामन्याचं. तर अशा प्रकारचे आणखीन एक गोलंदाज आणि त्याच वेळेस नरेश ठोंबरे यांनी सुद्धा अशा प्रकारचा इथे एक स्पेल टाकला होता की अलिबाग संघाची पूर्ण कंबर मोडून टाकली होती. जवळजवळ 5 विकेट काढल्या होत्या त्यानं.
ॲब्सोल्युटली. सो हे परफॉर्मन्स मॅटर करतात. खैराळी संघाच्या दीपकला सुद्धा आपण विसरून चालणार नाही, कारण त्यानेही अशाच प्रकारची मोठी कामगिरी या मैदानावरती केली होती. त्याच्यामुळे मित्रांनो, मैदानावरचे अनेक सारे रेकॉर्ड्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आमच्यासोबत आठवणी जुळलेल्या आहेत आणि म्हणूनच दहावीर मित्रमंडळाचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. टॉससाठी आमंत्रित करतोय. सेकंड इनिंगचा पहिला सामना होणार आहे आणि हा पहिला सामना होतोय श्रीराम महादेववाडी विरुद्ध वीर हनुमान संबे. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. श्रीराम महादेववाडी संघाच्या कर्णधाराला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. वीर हनुमान संबे संघाच्या कर्णधाराला सुद्धा आमंत्रित करतो. टॉससाठी यायचं आहे. 39 धावांची गरज. या 39 धावा पूर्ण होणार का, की 5 षटकामध्ये त्या रोखल्या जाणार? यासिनजी, मी नेहमी म्हणत असतो की वक्त की फितरत है दोस्त, कब प्यादे को वजीर बनाए कब शहजादे को फकीर. अर्थात हे फकीर कोण बनणार आणि शहजादा कोण बनणार हे सांगण्यासाठी घेऊन चालतो आपल्याला आमचे साथी समालोचक मित्र आणि रायगड जिल्ह्यातील एक दर्जेदार हिंदी समालोचक यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. संदीप जी, आपने बहुत सारी यादें यहाँ पे ताज़ा की है. और हमारे मित्र तुषार जी सिंधे भी हमें बताते हुए 2-3 साल के गैप में भी संदीप जी आने के बाद बहुत सारी यादें यहाँ पे अपनी यादों की गुफा में छुपे हुए सभी यादें यहाँ पे बाहर निकाल रहे हैं और हमें बताते हुए. मगर हम चलते हैं मैदान में, जहाँ पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मैच में 39 रनों की ज़रूरत. 39 टू विन इन 30 डिलीवरीज. 30 गेंदों में 39 रन बनाने हैं. फिर से एक बार मुझे कहने की आदत पड़ चुकी है, क्योंकि हर मैदान पर मैंने यही देखा है गेंदबाजों को पीटते हुए, क्योंकि गेंदबाज आजकल इतने महंगे साबित होते हैं कि हर ओवर में 12, 13, 14, 15 रन आना यानी बहुत ही आसान सा लगता रहता है. हाल ही में अलीबाग के मैदान पर एक टूर्नामेंट हुआ था, उसमें 6 गेंदों में 36 रनों की ज़रूरत थी और फिर भी वो 36 रन बन चुके थे. इसी साल का यह रिकॉर्ड है, क्योंकि मेरी ज़िंदगी में मैंने पहली मरतबा ऐसा देखा, जब 36 रनों की ज़रूरत है तब 36 रन बनते हुए मैंने पहली मरतबा देखे. हालांकि इसके पहले बहुत सारे बल्लेबाजों ने 6 गेंदों पर 6 छक्के लगाए हैं, मगर पहले बल्लेबाजी करते हुए ये सब रिकॉर्ड्स हुए हैं. मगर जब ज़रूरत हो तब छक्के लगाना हर गेंद के ऊपर, ये बहुत ही अनोखा रिकॉर्ड था. इस बीच पहली गेंद ओवर पिच थी, उसे कारपेट के सहारे सीधे बल्ले से खेला था. बैक टू द बॉलर. छक्के के लिए 100 रुपये का इनाम यहाँ पे आता हुआ, और ये देखिए अजीब व गरीब हरकत, और गेंद शॉर्ट पॉइंट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और ये पहला झटका लगता हुआ. यहाँ पे संघर्ष करना पड़ेगा फिर से एक बार हमारे सामने आता हुआ, क्योंकि इतना आसानी के साथ हार मानने वाले हम नहीं हैं. हम भी यहाँ पे ईंट का जवाब पत्थर से देना जानते हैं, ये बताते हुए गेंदबाज पहले ही ओवर में दूसरी ही गेंद के ऊपर विकेट यहाँ पे हासिल करते हुए 2 गेंदों में अब तक खाता नहीं खुला. बहुत ही बढ़िया शुरुआत, पॉजिटिव अप्रोच के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है. जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, बाल बच गए मैं कहूँगा, क्योंकि गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद गेंद तेजी के साथ अंदर की तरफ आ रही थी. हालांकि उसे कलाई के इस्तेमाल से मोड़ देना चाहते थे, मगर ढीले हाथों से भी नहीं खेल पाए. गोली की रफ्तार से गेंद आ रही है, बल्लेबाज को फ्रंट फुट पर खेलना होगा, बैक फुट पर जाएंगे तो बल्लेबाज फंसेंगे. जी हाँ, इसमें तबा खड़े खड़े जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले का फिर से एक बार कोई
संपर्क शायद नहीं हुआ, शरीर से गेंद टकरा ही थी, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे यानी पहली मर्तबा यहाँ पे अकाउंट ओपन होता हुआ हर गेंदबाज यहाँ पे कामयाब होता हुआ, कामयाबी की सीढ़ी चढ़ता हुआ और आत्मविश्वास यहाँ पे गेंदबाजों का बुलंद होता हुआ। 39 रन है, 5 ओवर का मैच है, फिर भी आसानी के साथ ये मैच हम जीत सकते हैं, ये एटीट्यूड अब गेंदबाजों में आ चुका है। देखिए फिर से एक बार इस मर्तबा लेंथ डिलीवरी थी, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ मुड़ती हुई ऑफ कटर गेंद क्रिकेट के परिभाषा में जिसे कहा जाएगा। बल्लेबाज हालांकि बैकफुट पर जाके सीधे बल्ले से स्टीयर करने की कोशिश कर रहे थे, मगर जब तक उनका बल्ला नीचे आता तब तक वो गेंद विकेट कीपर के दस्तानों में निकल चुकी थी। मगर इस मर्तबा बैकफुट पर पूरी तरीके से तैयार थे, मन बना लिया था कि बैकफुट पर आएंगे, गेंद को स्टीयर करेंगे और स्ट्राइक को रोटेट करेंगे, क्योंकि बार बार यहाँ पे बिंदी गेंदें करना हालांकि मनोवैज्ञानिक दबाव को बढ़ाएगी और मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे धीरे धीरे जब बढ़ेगा तो गलत शॉट यहाँ पे खेलने के लिए मजबूर करे होगा और इसी वजह से देखिए पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। मात्र 2 रन पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर कामयाब ओवर, शानदार ओवर अनिकेत ने इस ओवर में काफ़ी प्रभावित किया है और ये मैच हम ज़रूर जीत सकते हैं, इसकी उम्मीद यहाँ पे ज़रूर पैदा की है, क्योंकि अब 4 ओवर बचे हैं और 4 ओवर में जीतने के लिए 37 रनों की ज़रूरत, 37 रन 24 गेंदों में बनाने हैं। अब जीत और हार का फासला देखिए बहुत दूर दिखाई देता हुआ, मंजिल बहुत ही दूर है, जैसे हम कहते हैं कि दिल्ली 2 बहुत दूर है, यहाँ पे भी मंजिल बहुत ही दूर है। अगर मंजिल तक जाना है तो कम से कम हर गेंद के ऊपर 1-1 रन तो आपको बनाना ही पड़ेगा और बीच बीच में बड़े स्ट्रोक भी यहाँ पे लगाने होंगे, तब जाके यहाँ पे काम बनेगा, वरना यहाँ पे धीरे धीरे आपके हाथों से 1-1 गेंद फिसल जाएगी, वक्त निकल के चला जाएगा और फिर बीता हुआ वक्त फिर से नहीं आता। अगली गेंद, जी हाँ, जोरदार प्रहार करने की कोशिश, मगर देखिए कितने तकदीर वाले रहे, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, गेंद हालांकि खेलना चाहते थे मिड विकेट की दिशा में और विकेट कीपर के ऊपर से गेंद निकल गई 1 रन के लिए। गेंदबाज आमिर हाफिज पहली गेंद के ऊपर 1 खर्च करने के बाद इस मर्तबा यॉर्क करने का प्रयास किया था, उस गेंद को खोद कर निकाला था, मगर कवर पॉइंट की दिशा में फील्डर के हाथों में खेल गए थे, मगर उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। इनफैक्ट मैं ये कहूँगा कि 1-1 रन यहाँ पे बल्लेबाज निकालते हैं तो गेंदबाज खुश होगा और गेंदबाजी करने वाली टीम भी खुश होगी, क्योंकि यहाँ पे बड़े स्ट्रोक से वंचित करना है, बड़े स्ट्रोक के ऊपर अंकुश लगाना है, यही एकमात्र कार्यक्रम होगा। जी हाँ, ये देखिए परफेक्ट टाइमिंग के साथ, ताकत भी और टाइमिंग भी, और उसका नतीजा ये हुआ डीप कवर सीमारेखा के बाहर लहराती हुई 6 रनों के लिए। दीजिए छक्कों की हैट्रिक के लिए दीपक शेठ गिजे इनकी जानिब से 2000 रुपये का नकद इनाम दिया जाएगा और उसी के साथ प्रमोद शेठ देशमुख इनकी जानिब से 2000 रुपये का इनाम जाएगा। किसी भी तरह की हैट्रिक यहाँ पे अगर होती है तो दोनों भी टीमों के लिए सुनहरा मौका। इस मरतबा बैकफुट पर तैयार थे, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, मगर फंबल हुए कवर पॉइंट के फील्डर, जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ मुकम्मल कर लिया। अगर ऐसी गलतियां करोगे और 1-1 रन इस तरह से खर्च करोगे तो ये 1-1 रन आपको जब ये मैच अंतिम निर्णायक अवस्था में चला जाएगा तब बहुत ही महंगा साबित हो सकता है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज संजय माली बहुत ही सोची समझी साजिश के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। फिर से एक बार स्क्वायर कट किया था मगर गेंद फील्डर तक नहीं पहुंची। 1 बाउंस गेंद जब तक वो फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया। खेलते ही मन बना लिया था बल्लेबाज संजय ने,
संजय बहुत ही एक्सपीरियंस बल्लेबाज है, उनके बारे में कहना बहुत, यानी हालांकि कहने की कोई ज़रूरत नहीं है क्योंकि सभी जानते हैं कि कितने एक्सपीरियंस है, कितने सारे मैचों में उन्होंने अच्छी अच्छी पारियां खेली है और जब तक वो मैदान में रहेंगे ये मैच उनके पक्ष में ही जा सकता है। इस मरतबा बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। थँक्यू डीजे। त्यात बक्षीस येते आता दिलीप डबीर और जे के भाई नावे यांच्या सागर सम्राट यांच्याकडून 100 रुपये आलेत विरजोली संघासाठी। धन्यवाद डीजे मास्टर। रनों की संख्या हो चुकी है 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन। पहला ओवर देखिए कितना किफ़ायती था। पहले ओवर में ऐसा लग रहा था कि यह मैच गेंदबाजी करने वाली टीम आसानी के साथ जीत सकती है, मगर अब दूसरे ही ओवर में पूरी तरीके से पलड़ा भारी हो चुका है बल्लेबाजी करने वाली टीम का, क्योंकि दूसरे ओवर में रन आए हैं 15 और इसमें इसका श्रेय जाता है संजय माली को, क्योंकि संजय माली ने एक छक्के की सहायता से और अमित नागती ने एक चौके की सहायता से जो यहाँ पे साझेदारी अब तक की है, लाजवाब साझेदारी है, तारीफ के काबिल यहाँ पे साझेदारी हो रही है। 6 गेंदों का सामना किया है संजय ने और एक छक्के की सहायता से 11 रनों का योगदान दिया है। अब तक स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं, जबकि अमित नागती ने 4 गेंदों का सामना किया और 6 रन बनाकर नॉन स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब 18 गेंदें शेष बची हुई है। 18 गेंदों में 22 रनों की ज़रूरत। हालांकि अब बहुत ही आसान सा लक्ष्य, बहुत ही मज़ेदार मैच, क्योंकि एक एक रन यहाँ पे निकालना बहुत ही मुश्किल होता हुआ। और इस बीच जी हाँ, फिर से एक बार गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, ब्रश करती हुई गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। और हर मैदान पर बड़े स्ट्रोक ताकत से, और यहाँ पे देखिए इस मर्तबा फंस गए संजय, कहीं और खेलना चाहते थे मगर गेंद हवा में चली गई और एक आसान सा कैच शॉर्ट पॉइंट की दिशा में, और इसी के साथ संजय बैक टू दी पैवेलियन। देखिए ऐसी सिचुएशन में कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है। हालांकि अच्छी बल्लेबाजी हो रही थी मगर अचानक देखिए एक गैर जिम्मेदाराना स्ट्रोक खेला उन्होंने और कैच निकाल के दिया, ऐसा मैं कहूँगा। बहुत ही अच्छी साझेदारी यहाँ पे पनप रही थी। ऐसा महसूस हो रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम अचानक आसानी के साथ जीत सकती है, मगर अचानक फिर से एक बार यहाँ पे नया मोड़ आता हुआ। 16 गेंदें बची है और 18 रनों की ज़रूरत। गेंदबाज अनिकेत फिर से एक बार, जी हाँ, अजीब गरीब अंदाज के साथ यहाँ पे खेलने की कोशिश थी। गेंद को देखते रहे और उस गेंद को हालांकि बिहाइंड विकेट खेलने की कोशिश कर रहे थे, क्योंकि वो जानते हैं कि हवा का रुख कहाँ पे है। गेंद अगर बिहाइंड विकेट जाती है तो उसे रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन सा होता हुआ नजर आ रहा है। इस बीच अंपायर जी ने पहला वार्निंग दिया है। बहुत ही बढ़िया अंपायरिंग। ओहो देखिए आखिरकार उस स्ट्रोक को उन्होंने खेला, गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। कमाल का स्ट्रोक। इस चौके की सहायता से रनों की संख्या 25 रन। ओहो, इस मरतबा फ्रंट फुट पर आकर उस गेंद को ढीले हाथों से ढकेलना चाहते थे मगर
प्री प्लान स्ट्रोक जिसे कहा जाएगा, फंस गए थे। गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही और सीधा जाके स्टंप से टकराई और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। डीजे मास्टर जयेश की भी मैं तारीफ करना चाहूँगा, कितनी पुराने गाने नए गाने ऐसा मिक्स संगीत यहाँ पे सुनाई देता हुआ और अलग अलग यादें यहाँ पे ताज़ा होती हुई। शोले फिल्म का यहाँ पे गाना सुना है हमारे डीजे मास्टर ने। 13 गेंदें और 14 रनों की ज़रूरत। हालांकि अभी भी बहुत ही आसान सा ये मैच बल्लेबाजी करने वाले टीम के पक्ष में झुका हुआ, मगर कह नहीं सकते ये क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज कहा जाता है। ये खेल बहुत ही अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसमें हर प्रेडिक्शन फेल है। जब तक अंतिम गेंद नहीं आती या अंतिम रन नहीं आता तब तक यहाँ पे कहना बहुत ही मुश्किल हो सकता है कि ये मैच कौन जीतेगा। और यहाँ पे गेंदबाजों का बोलबाला है। गेंदबाजी करने वाली टीम या गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर सर चढ़कर बोल रहे हैं, मगर इस वक्त इस मैच में बल्लेबाजों ने कुछ हद तक यहाँ पे अपने दिमाग का इस्तेमाल किया और गेंदबाज के पेस का इस्तेमाल किया, गेंदबाज की ताकत का इस्तेमाल किया और चतुराई के साथ कुछ चौके बटोरे। जी हाँ, परफेक्ट यॉर्कर काफी प्रभावित किया था। बिल्कुल समझ नहीं पाए थे इस गेंद को, बिल्कुल भाप नहीं पाए थे, बिल्कुल तैयार नहीं थे। यह अच्छा हुआ कि गेंद स्टंप से नहीं टकराई, वरना यहाँ पे खंबा उखाड़ सकता था। जी हाँ, इस बीच ओवर की समाप्ति देखते देखते इस ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 2 रन खर्च करने के बाद दूसरे ओवर में 15 रन आए थे और इस तीसरे ओवर में 8 रन खर्च किए हैं गेंदबाज अनिकेत ने। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 14 रनों की जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य है। तपती हुई धूप है, धीरे धीरे सूरज यहाँ पे ढल रहा है। एक बहुत ही अच्छा क्लाइमेट, बहुत ही अच्छा साजेसा वातावरण क्रिकेट के लिए। उद्याचा लॉट असा असणार आहे, अर्थात रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुनील लेवन पिंगळसई हे पुणे हवेली जिल्ह्यातील सगळे खेळाडू आहेत. म्हणजे उद्या आपल्याला पुण्याचे खेळाडू पाहायला मिळणार आहेत. तालुका हवेली जिल्हा पुणा यात अप्पा 11 खैराळे याच्यात आपण अलिबागचे सर्व दिग्गज खेळाडू पाहणार आहात. सार्थक 11 चांडगाव यातील ठाणे जिल्ह्यातील दिवा तालुक्यातील प्लेयर पाहायला मिळणार आहेत. विराट 11 कोलाडमध्ये उरणचे दिग्गज पाहायला मिळणार आहेत. वैष्णवी 11 कोलाडमध्ये पनवेलचे सगळे दिग्गज पाहायला मिळणार आहेत. श्रेया 11 स्पोर्ट्समध्ये पुन्हा एकदा एक अलिबागची दुसरी टीम अर्थात ते सुद्धा तगडी टीम आहे. शैलेश वॉरियर घोसाळे हे मुरुडचे सगळे सितारे घेऊन येणार आहेत. म्हणजे उद्याच्या सर्व तालुक्यातले सगळे हिरे पाहायला मिळणार आहेत. त्यात 2 आयकॉन आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा खेळाडू येणार आहेत. मैदानात चलो यासिन जरी यांच्याकडे. धन्यवाद तुषार जी। अंतिम 12 गेंदें बची है, 12 गेंदों में 14 रनों की ज़रूरत। मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा क्योंकि मुझसे दूर जो बैठे हैं सभी क्रिकेट के दीवाने वो मुझ पर डिपेंड हैं और इसी वजह से मैं बताता चलूँ कि अभी 11 गेंदें बची है और 13 रनों की और ज़रूरत। क्योंकि मैच हालांकि कांटे का होता हुआ, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला होता हुआ, कभी भी मैच गेंदबाजी के पक्ष में झुक सकता है, कभी भी बल्लेबाजों के पक्ष में जा सकता है। क्योंकि एक खराब गेंद और ये मैच बल्लेबाजों के पक्ष में, और एक अच्छा विकेट और ये गेंदबाजों के पक्ष में भी जा सकता है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, उसे खेला जरूर मगर बिल्कुल कॉन्फिडेंट नहीं थे। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी, दूसरा रन लेना चाहते थे, ले नहीं ले, मगर देखिए तकदीर का साथ, क्या कमाल तकदीर पाई है। हालांकि आसानी के साथ यहाँ पे गेंद स्टंप के ऊपर मार सकते थे, निशाना लगा सकते थे, मगर बचपन में कंचे खेलने बहुत ही ज़रूरी होते हैं। अगर यहाँ पे कंचे खेलने की आदत होती तो सीधा निशाना स्टंप से जाके टकराया होता। और अब यहाँ पे जीवन दान भी मिला, 2 रन भी यहाँ पे मिले और ये 2 रन बहुत ही कीमती, 10 गेंदे और 11 रन। और कहा जाता है कि दोस्तों, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे।
यहाँ पे रोशन खुदा ने किया है, उन्हें यहाँ पे साथ दिया है ऊपर वाले ने। अगली गेंद, जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया, गेंद हवा में है मगर नो मैंस लैंड में गेंद, मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे। जब तक उस गेंद को वो फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में, क्योंकि अब यहाँ पे रन लेना बहुत ही जरूरी है। डू और डाई की स्थिति आ चुकी है, करो या मरो की स्थिति आ चुकी है। किसी भी तरह से यहाँ पे मेहनत करनी होगी, पसीना बहाना पड़ेगा वरना यहाँ पे हार स्वीकार नहीं होगी। ये बल्लेबाज जानते हैं एक एक रन बहुत ही कीमती है, इसीलिए जद्दोजहद जारी है। फिर से एक बार, जी हाँ, फिर से एक बार गेंदबाज हावी होते हुए, ओवर पिच गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद काटा बदलती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद आने के बाद स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ेगा। 8 गेंदें 9 रनों की और जरूरत, हालांकि बड़े स्ट्रोक की अब दरकार नहीं है मगर हर गेंद के ऊपर यहाँ पे रन आना बहुत ही जरूरी। जी हाँ, जोरदार अपील पगबदा का, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने उसे सीधे से खारिज कर दिया और 1 रन शायद बल्ले से आता हुआ ये। जी हाँ, अंपायर जी का इशारा, गेंद ने बल्ले को छू लिया था, ब्रश होकर गेंद चली गई थी बैकवर्ड पॉइंट की दिशा में। और इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 31 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 7 गेंदें बची है, 8 रनों की जरूरत, 3 विकेट खोए हैं अब तक बल्लेबाजी करने वाली टीम ने। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अमित सुतार, सॉरी अमित नागती, नॉन स्ट्राइक एंड पर अमित सुतार। दोनों भी अमित बल्लेबाजी करते हुए अपनी टीम को जिताने के लिए जद्दोजहद करते हुए, मेहनत करते हुए। अगली गेंद, जी हाँ, इसमें दबाव उछाल कर खेला, गेंद क्या डीप स्क्वायर लेग तक पहुंचेगी। जी हाँ, और इसी के साथ इस वक्त गेंद बल्लेबाजी करने वाली टीम के लिए विकेट बहुत ही मायने था, क्योंकि दोनों भी बल्लेबाज सेट थे। मगर इसी सिचुएशन पर 1 विकेट खोने के बाद फिर से एक बार मैदान में रोमांच भरता हुआ डीजे। मेहनत तो करनी होगी, पसीना तो बहाना पड़ेगा, क्योंकि पानी से जो नहाते हैं वो इतिहास नहीं बदल सकते, जो पसीने से नहाते हैं वो इतिहास रचा करते हैं, इतिहास बदलते हैं। अब यहाँ पे फिर से एक बार नया मोड़ आता हुआ। ये मैच अभी भी किसके पक्ष में जाएगा, कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, इसके बारे में बताना असंभव के करीब, क्योंकि 6 गेंदें बची है और 8 रनों की ज़रूरत। एक रन के लिए यहाँ पे बहुत ही ज़्यादा मेहनत करनी पड़ रही है, क्योंकि 6 गेंदों में कम से कम 3 गेंदें यहाँ पे बिंदी निकल रही है। और 1 रन यहाँ पे ज़रूर लेना आसान है, मगर दूसरा रन लेना बहुत ही मुश्किल होता हुआ, बड़ा स्ट्रोक खेलना उससे भी ज़्यादा मुश्किल है। और इसीलिए अगर सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए अनुशासित गेंदबाजी, प्रभावी करने वाली गेंदबाजी अगर यहाँ पे होती है, तो बल्लेबाजों को यहाँ पे ये रन निकालना बहुत ही मुश्किल हो सकता है। 6 गेंदें 8 रन और गेंदबाज आए हैं संकेत मुंडे, अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके। निर्णायक अवस्था में यह मैच आ चुका है। राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, कमाल की गेंद के साथ शुरुआत, जबरदस्त शुरुआत थी, मगर बल्लेबाज जिस तरीके से चक गए थे, विकेट कीपर भी चक गए। तेज तर्रार गेंद थी, गोली की रफ्तार से, हालांकि इतने दूर खड़े होने के बावजूद उस गेंद को भाप नहीं पाए थे। गेंद उनके शायद होठों से टकराई, जुबान से टकराई, थोड़े से चोटिल भी है, मगर अब ये सिचुएशन ऐसी है कि यहाँ से बाहर भी नहीं जा सकते, क्योंकि मैच बहुत ही रोमांचक अवस्था में आ चुका है।
अब जीतने के लिए 5 गेंदें और 7 रनों की जरूरत। संकेत ने जिस अंदाज के साथ शुरुआत की है, कॉन्फिडेंस से लबालब भरे हुए मुझे साफ नजर आ रहे हैं। उनका अप्रोच, उनकी सोच कमाल की। यहाँ पे ये मैच जीतने की लालसा, ललक सब कुछ यहाँ पे नजर आता हुआ। और बल्लेबाज हालांकि आसानी के साथ एक एक रन निकालना चाहते हैं, मगर एक एक रन निकालना भी उनके बस की बात नहीं है, ऐसा यहाँ पे प्रतीत होता हुआ। मगर ये मैच आसानी के साथ जीत सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि एक बड़ा स्ट्रोक और ये मैच बल्लेबाजों के पक्ष में हो सकता है। मगर क्या एक बड़ा स्ट्रोक लगाने का यहाँ पे मौका देंगे गेंदबाज, यही देखना होगा। जी हाँ, देखिए कितनी जबरदस्त गेंद पगबदा के रूप में बीचों बीच पकड़े गए, एलबीडब्ल्यू करार दिया अंपायर जी की तरफ से। और इसी के साथ और एक नया मोड़ आता हुआ। क्या एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाही आहे। पगबदा के रूप में बल्लेबाज को आना पड़ेगा। नया मोड़ आता हुआ, फिर से एक बार नई सिचुएशन आती हुई, रोमांच में यहाँ पे बढ़ोतरी होती हुई। मैंने जैसे ही कहा था कि ये पिच जो है वो बहुत ही अनोखा पिच है। ये पिच जिस अंदाज के साथ बनाया गया है, ऐसा हमें लग रहा है कि वेस्ट इंडीज के पिचों के ऊपर हम खेल रहे हैं। जिस अंदाज के साथ वेस्ट इंडीज के पिच के ऊपर गेंद उछलती है, कभी नीचे रहती है और बल्लेबाजों को परेशानी का अक्सर सबब बनती है, वैसे ही यहाँ पे मुझे नजर आता हुआ। हर गेंदबाज यहाँ पे कामयाब रहा है। एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम आता हुआ यश पाटनकर इनकी जानिब से। बल्लेबाजों को सुनहरा मौका जरूर है, मगर क्या यहाँ पे बल्लेबाज छक्का लगा पाएंगे? एक एक रन के लिए तरस रहे हैं। 4 गेंदें और 7 रनों की जरूरत। लगातार 2 गेंदें यहाँ पे गेंदबाज संकेत ने बिंदी की है। पहली गेंद के ऊपर 1 रन यहाँ पे आया था पहली गेंद पर, उसके बाद यहाँ पे विकेट यानी बिंदी गेंद। अब 4 गेंदें बची है मात्र और 7 रनों की जरूरत। एक बड़ा स्ट्रोक बल्लेबाजों के लिए बहुत ही मुनाफा देने वाला, फायदेमंद हो सकता है। मगर क्या यहाँ पे, हालांकि कहा जाता है कि हर ओवर में एक खराब गेंद होती ही है, उस गेंद का इंतजार करना पड़ेगा। और यहाँ पे अपने लाइन से बट के ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। फिर से एक बार यहाँ पे नया मोड़ आता हुआ। हर गेंद के ऊपर कुछ न कुछ यहाँ पे घट रहा है, हर गेंद के ऊपर कुछ न कुछ यहाँ पे टूट रहा है, हर गेंद के ऊपर झूले की तरह यहाँ पे ये मैच झूलता हुआ, कभी बाजी यहाँ तो कभी बाजी वहां। गुंजन 11 कोलार की तरफ, कभी कभी वीर झोली की तरफ ये मैच जाता हुआ। जी हाँ, पटकी हुई गेंद और गेंद शॉर्ट फाइन लेग की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर चला जाएगा। धन्यवाद डीजे। 3 गेंदें और 6 रनों की जरूरत। दोनों भी टीम ने 6-6 विकेट खोए हैं। अब यहाँ पे 3 गेंदें और 6 रनों की जरूरत। देखिए मैच कहां से कहां आ पहुंचा है। एक एक रन के लिए बहुत ही मुश्किल बल्लेबाजों को होती हुई। हालांकि हर मैदान पर हमने देखा है कि गेंदबाजों के छक्के छुड़ाते हुए बल्लेबाज अक्सर हावी होते हैं, बड़े बड़े स्ट्रोक खेलते हैं। एक एक ओवर में 25, 26, 27 रन भी आते हैं। मगर यहाँ पे सिचुएशन बहुत ही अलग है, क्योंकि ये है धावीर चषक पर्व 9वें पर्व में हम आए हैं। हर साल की तरह विकेट यहाँ पे जिस तरीके से प्रिपेयर की है, शानदार और कमाल की विकेट। गेंदबाज बहुत ही खुश होंगे।
3 गेंदे और 6 रन। फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, बहुत ही मजेदार मैच, बहुत ही रोमांचित करने वाला ये मैच होता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार, जी हाँ, फिर से एक बार गेंद पैड पर टकराई थी। पगबदा का अपील और यहाँ पे रनआउट का अपील, रिव्यू यहाँ पे लिया है रनआउट के लिए। क्या यहाँ पे रनआउट होगा, क्या यहाँ पे 1 रन होगी, ये अब देखा जाएगा थर्ड अंपायर के जरिए से। थोड़ी देर के लिए इंतजार करें। रिव्ह्यू बॉक्स मध्ये जे प्रेक्षक असतील त्यांनी तिथून बाजूला व्हायचं आहे। रिव्ह्यू बॉक्स मधील प्रेक्षक तिथून बाजूला व्हायचं आहे। क्रिकेट बहुत ही मुश्किल खेल है, पानी की जरूरत है मैदान पर। हमें देखते हुए बहुत ही आसान सा लगता है ये क्रिकेट, क्योंकि एकमात्र गेंद होती है। और इसी के साथ अंपायर जी की तरफ से रनआउट का इशारा, यानी फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। अब मात्र 2 गेंदें बची है और 6 रनों की जरूरत। अब कंपलसरी 6 रन बनाने ही होंगे बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, यानी एक बड़ा स्ट्रोक जरूरी है। विरजोली टीम अब यहाँ पे अड़चन में फंस चुकी है, मगर कह नहीं सकते क्योंकि एकमात्र बड़ा स्ट्रोक चाहिए। अगर गेंदबाज एक गलती करते हैं तो जितनी मेहनत की है उस मेहनत के ऊपर पानी फिर सकता है, और ये हमने अक्सर क्रिकेट में देखा है। दो गेंदे और 6 रन, 6 रन 2 गेंदे। धावीर चषक तीसरा दिन, पर्व 9वां। क्या कमाल का ये मैच हो रहा है, कांटे की टक्कर जैसे मैंने कहा था। हालांकि जीतने के लिए मात्र 39 रनों की जरूरत थी। 5 ओवर का मुकाबला, किसी ने नहीं सोचा होगा कि ये सिचुएशन भी आ सकती है, मगर देखिए इसी का तो नाम है क्रिकेट। फिर से एक बार यहाँ पे पैड ऑन हुए, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, सीधा विकेट की जा पर टकराई, और यहाँ पे अब बहुत ही बड़े चक्रव्यूह में फंस गए हैं। डीजे मास्टर के लिए मौका आता हुआ। धन्यवाद डीजे। 1 गेंद और 6 रनों की जरूरत। लास्ट मैच में जो सिचुएशन आया था वही सिचुएशन फिर से एक बार यहां पे आता हुआ। क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। जिंदगी जीना जिस तरह से आसान नहीं होता, जिंदगी भी हमें बहुत ही स्ट्रगल करना पड़ता है, हर दिन मेहनत करनी पड़ती है। अगर इस गेंद के ऊपर छक्का लगाने में कामयाब होते हैं बल्लेबाज तो उन्हें 1000 रुपए का इनाम दीपक शेठ गिजे और प्रमोद शेठ देशमुख इनकी जानिब से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। 1 गेंद 6 रनों की जरूरत। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। उद्देश्य पोंगड़े इनकी जानिब से भी 500 रुपए का इनाम आता हुआ है। हमें अगर बड़ा बनना है और कुछ कर गुजरना है तो यहाँ पे बड़ी बात करनी होगी, कुछ ना कुछ बड़ा करना होगा। टीम के लिए जरूरत जो है अब 6 रनों की, यहाँ पे छक्का लगाना होगा। अगर छक्का लगाते हो तो आपको यहाँ पे कंधे पर बिठाया जाएगा। बहुत ही सुनहरा मौका है हालांकि बल्लेबाज के पास, मगर ऐसा कुछ भी यहाँ पे नहीं होता हुआ और आखिरकार गेंदबाजी करने वाली टीम
गुंजन 11 कोलाड ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। डीजे